रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती देश विदेशासह महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहानं आणि थाटामाटानं साजरी होते। सकाळीच नांदेडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जवळ जाऊन त्यांना आम्ही सर्वांनी अभिवादन केलं, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि नांदेड शहर असेल, लोहा शहर असेल, कंधार शहर असेल, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त विविध जयंती मंडळांनी जे कार्यक्रम आयोजित केले त्याही ठिकाणी जाऊन तिथेही नमन करून त्यांना शुभेच्छा देण्याचं काम आम्ही करतोय। आज जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करावी अशा पद्धतीचं आवाहन देखील या निमित्तानं करतो। तर छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्याचं औचित्य साधून असा काय संकल्प केला येणार? संकल्पाचा वगैरे काही नाही आहे। ही गोष्ट खरी आहे की कंधार लोहा तालुक्यामध्ये उद्योग उभा राहिला पाहिजे, ही भूमिका मी पूर्वी मांडलेली आहे। पण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता मार्चमध्ये पहिलं अधिवेशन आमचं होईल, तसं एक प्राथमिक अधिवेशन आमचं नागपूरला झालं। मंत्रिमंडळ स्थापन होणे, मंत्री होणे, या सगळ्या गोष्टीमध्ये बराच विलंब झाला। आता खऱ्या अर्थानं सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे। माझा निश्चित प्रयत्न आहे की कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये एखादा मोठा उद्योग आणता आला पाहिजे। आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि लोहा कंधार तालुक्यामध्ये रस्त्याचं जाळं विणण्याचा प्रयत्न केला। भविष्य काळातही गडकरी साहेबांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर निधी आणून राहिलेले रस्ते आपण निश्चितपणानं करणार आहोत। त्याच्यामध्ये काही वेगळं समजण्याची आवश्यकता नाही। 22 तारखेला माजी आमदार मोहनराव हंबर्डे हे देखील प्रवेश करत आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी चढाओढ लागली की अगोदर कोण जाईल पक्षात ही स्पर्धा होते। त्याच्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत, कारण सगळ्यांना असं वाटते की शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। म्हणून अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत। मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आपल्या तालुक्यातलं एक श्रद्धास्थान असलेलं उमरचं देवस्थान, ज्याला 352 वर्षाची परंपरा आहे, त्याही ठिकाणी आपले मठाधिपती संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या आधिपत्याखाली अतिशय भव्य आणि दिव्य कार्यक्रमाची पर्वणी या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या भागातल्या लोकांसाठी ठेवलेली आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जे करणं शक्य आहे तो करण्याचा माझाही प्रयत्न आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांनाही विनंती केली, त्यांनी तात्काळ ती मान्य केली। मठाधिपती पण माझ्यासोबत निमंत्रण द्यायला होते आणि त्यांनी सांगितलं की मी पण दर्शनाला येणार आहे। त्यांचंही स्वागत झालं पाहिजे, त्यांच्याकडूनही खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि मला वाटतं की निश्चित ते पूर्ण करतात की भारतीय जनता पक्षामध्ये एवढ्या लोकांनी प्रवेश केला, जेवढ्या लोकांनी प्रवेश केला ते माझ्यासोबत कधीच नव्हते। त्याच्यामुळे प्रवेश केला आणि हे केला, ते चित्र निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही। तुमच्या विरोधात आता मी पण भोकरला चाललो, आता उद्या किती प्रवेश करतात ते बघा। तुमच्या विरोधात निवडणूक लढलेली जे 2 नंबरला राहिले उभाटाचे उमेदवार होते ते हरले, पण त्यांनी एक स्टेटमेंट केलं, त्यांचा भाजपात प्रवेश झाला, पण ते म्हणतात की मी अशोकराव चव्हाणांचा प्रवक्ता म्हणून काम पाहिजे। त्याच्याकडे कसं कोण कोणाचा प्रवक्ता, कोण कोणाच्या याच्याकडे राहावं, ज्याच्या त्याच्या लोकशाहीच्या पद्धतीनं आहे। त्यांनी मला एकच म्हणायचे की त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडताना तुमच्या माध्यमातून जनतेला हे सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी हा पक्ष सोडत आहे। आता परत पक्षात आले, त्यांनाच विचारावं आरक्षण दिलंय का, लागू झालंय का? आपण ज्या भूमिकेसाठी बाजूला जातो आणि ती भूमिका सोडून परत तिकडे येतो, याचा अर्थ मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। शेवटी ज्याचा त्याचा विषय, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कुठं जावं, कोण कुठं जाऊ नये, कोण कोण्या पक्षात काम करावं, आणि मला कोणीही कुठं गेलो तरी काही फरक पडत नाही। मला मानणारा, माझ्यासोबत राहणारा, माझे सहकारी, मला आशीर्वाद देणारी मंडळी ही सगळी माझ्यासोबत आहे।